नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा आपल्या महासरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची शेतीची योजना समजून घेणार आहोत, जिचं नाव आहे PM धनधान्य कृषी योजना। तर ही जी योजना आहे ती 2025च्या बजेटमध्ये सरकारनं जाहीर केलेली होती आणि थेट 100 जिल्ह्यांचा विकास करण्याचा मोठा प्लॅन या योजनेमागचा सरकारचा आहे। तर ही योजना का आणली गेली? आपल्या देशात अजूनही काही जिल्ह्यांमध्ये पिकाचं उत्पादन कमी आहे, पाण्याची नीट सोय नाही, कर्ज वेळेवर मिळत नाही आणि माल विकायला किंवा साठवायची त्या ठिकाणी सोय नाही। म्हणून सरकार म्हणतंय जिथं शेती मागे आहे तिथे आपण सगळ्या योजना एकत्र करून जोमात काम करूयात। त्यामुळे ही योजना आणलेली आहे। तर कोणते जिल्हे या ठिकाणी निवडले गेलेले आहेत? तर 3 गोष्टी पाहून जिल्हे निवडलेत। पहिलं तर उत्पादन कमी, वर्षात कमी वेळा पेरणी आणि कर्ज कमी मिळतं असे जे जिल्हे आहेत ते निवडलेले आहेत। त्यामध्ये महाराष्ट्रातले कोणते जिल्हे आहेत? तर पालघर, यवतमाळ, गडचिरोली, धुळे, रायगड, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि बीड हे जे जिल्हे आहेत ते महाराष्ट्रातले असणार आहेत या योजनेअंतर्गत। या योजनेत नेमकं काय करणार आहेत? तर उत्पादन वाढवणार आहेत, शेतकऱ्यांना चांगलं बियाणं देणार आहेत, संतुलित खत वाटप करणार आहेत, यंत्रसामुग्री, डिजिटल शेती म्हणजे तंत्रज्ञान वापरून शेती केली जाणार आहे। म्हणजे एका एकरातून जास्त उत्पादन घेणं हे या ठिकाणी उद्दिष्ट असणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे एका पिकावर अवलंबून राहू नका। सरकार सांगते फक्त कापूस किंवा सोयाबीन नको, तर भाजीपाला करा, फळबागा लावा, मधमाशी पालन करा, मशरूम व्यवसाय, मत्स्यपालन करा। त्या ठिकाणी म्हणजे धोका कमी आणि उत्पादन त्या ठिकाणी जास्त होणार आहे शेतकऱ्यांचं। तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीला या ठिकाणी या योजनेअंतर्गत प्रोत्साहन दिलं जाणार आहे, ज्यामध्ये रासायनिक खतं कमी वापरा, मातीची तपासणी करा, ठिबक सिंचन वापरा, पाणी वाचवा आणि खर्च कमी करा। चौथी जी गोष्ट आहे ती म्हणजे साठवणूक आणि प्रोसेसिंग। तर बऱ्याच वेळा काय होतं, माल तयार होतो पण गोदाम नसतं, म्हणून गाव पातळीवर गोदाम, कोल्ड स्टोरेज, पॅकिंग युनिट, प्रोसेसिंग जे उद्योग आहेत म्हणजेच शेतकऱ्याला त्या ठिकाणी चांगला भाव मिळेल हे त्यामागचं उद्दिष्ट असणार आहे। पाचवी जी गोष्ट आहे ती म्हणजे पाणी आणि सिंचन। यामध्ये ठिबक, स्प्रिंकलर, जुने तलाव दुरुस्ती, नवीन सिंचन योजना यासाठी इतर योजना जोडल्या जाणार आहेत, जसं की प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना या ठिकाणी या योजनेमध्येच काम करणार आहे। तर 6वी गोष्ट म्हणजे कर्ज सोपं होणार आहे। या योजनेअंतर्गत त्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये निवडलेल्या जिल्ह्यांमध्ये कर्ज सोपं होणार आहे। यामध्ये किसान क्रेडिट कार्ड, त्यामध्ये स्वस्त व्याजदर शेतकऱ्यांना मिळणार आहे, शेतीसाठी मोठे कर्ज घेऊ शकणार आहेत। यासाठी यामध्ये अनेक योजना जोडलेल्या असतील, जसं की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री फसल बीमा योजना, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत, किसान क्रेडिट कार्ड या योजना यामध्ये जोडल्या जाणार आहेत। योजना कशी चालणार आहे? तर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असेल, राज्य पातळीवर वेगळी समिती असेल, दिल्लीमध्ये मोठं एक मॉनिटरिंग कमिटी त्या ठिकाणी असणार आहे। दर महिन्याला जिल्ह्याची प्रगती तपासली जाणार आहे, रँकिंग होणार आहे। तर या योजनेसाठी शेतकऱ्यांना एक मोबाईल ॲप देखील येणार आहे, त्यात सगळ्या योजनांची माहिती आपल्या भाषेत मिळणार आहे। शेवटी फायदा काय? तर या ठिकाणी या योजनेमुळं ते निवडलेल्या जिल्ह्यांमध्ये उत्पादन वाढणार आहे, पाण्याची बचत होणार आहे, साठवणूक सुविधा त्या ठिकाणी वाढणार आहे, कर्ज मिळणं सोपं होणार आहे आणि शेतकऱ्याचं उत्पन्न देखील त्या ठिकाणी वाढणार आहे। या योजनेमागचं सरकारचं जे लक्ष्य आहे, ध्येय आहे ते म्हणजे पहिले राज्यातील सरासरीपर्यंत जिल्हा आणायचा, नंतर सर्वात वर न्यायचा, असं जे आहे ते याचं उद्दिष्ट लक्ष्य असणार आहे। शेवटी जर ही योजना नीट राबवली गेली तर खरंच शेतकऱ्यांसाठी एक गेम चेंजर ठरू शकणार आहे। तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलेला असेल तर जाताना तेवढं सबस्क्राईब करूनच जावा। धन्यवाद।